जय हिंद एव्हरीवन. मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी एक गुड न्यूज घेऊन आलोय. तुम्ही थंबनेल बघितला असेल, तुम्हाला ऑलरेडी समजलं असेल आज आपण कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, SSC GD 2025 फिजिकल डेट अनाऊन्स झालेली आहे. फिजिकल डेट आलेली आहे. आपले फिजिकल कधीपासून स्टार्ट होणार आहे, त्यानंतर किती सेंटरमध्ये फिजिकल होणार आहे, हे पूर्णपणे आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. त्यासोबत मित्रांनो, फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सर्व तिन्ही प्रोसेस आपले एक साथ होणार आहे का, RFID चिपनं आपलं फिजिकल होणार आहे का, अशा भरपूर काही इम्पॉर्टंट गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, तुमचं SSC GD 2025चं फिजिकलसाठी सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही फिजिकलची तयारी करताय, तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवीन भरतीचे अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. एक नोटीस आलेली आहे, त्या नोटीसमध्ये आपलं SSC GDचं फिजिकल कधी होणार आहे ती डेट आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, आपला RFID ना फिजिकल होणार आहे का ते पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, त्यामध्ये आपलं जवळपास 3,94,000 प्लस मुलांचं फिजिकल होणार आहे. त्यामध्ये फिमेल 40,000 आहे. हे पूर्ण फिजिकल 30 सेंटरमध्ये मित्रांनो घेतलं जाणार आहे आणि एक दिवसाला 1,500 प्लस कॅन्डिडेट तिथं फिजिकलसाठी बोलवले जाणार आहे. आता मी तुम्हाला ती ऑफिशियल नोटीस पूर्ण स्क्रीनवरती दाखवणार आहे, त्यामध्ये पूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे. पण त्या अगोदर आपलं फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे एक साथ होणार आहे का, हे अजून काही क्लिअर झालेलं नाही. कारण की जोपर्यंत अजून SSCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ती नोटीस पडत नाही किंवा त्यांच्याकडून काही अपडेट येत नाही, तोपर्यंत आपण काही क्लिअर सांगू शकत नाही. ही जी नोटीस आहे ही पण खरी नोटीस आहे आणि ह्या नोटीसवरती मित्रांनो फक्त PET आणि PST एवढंच दोन गोष्टीचं उल्लेख झालेला आहे. त्यानंतर मेडिकलचा पण एक बारी उल्लेख झाला आहे, पण त्यामध्ये मित्रांनो सेपरेट असं एक त्याच्यामध्ये एक तिने मेन्शन केलेलं आहे वर्ड, त्यामुळं थोडंसं मिस्टेक आहे. म्हणजे त्याच्यामुळं कन्फर्म सांगू शकत नाही की होणार आहे का, पण त्यांच्याकडून काही ना काही अपडेट येईल. जेव्हा पण येईल तेव्हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड करू. पण आपण ह्या तिन्ही गोष्टीसाठी क्लिअर म्हणजे आधीच तयार राहिलं पाहिजे. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमचं मेडिकल आणि तुमचं फिजिकल, ह्या तिन्ही गोष्टी मित्रांनो, ह्या तिन्ही गोष्टीसाठी आपण आजच तयार असलो पाहिजे. आता यामध्ये सर्व डॉक्युमेंट कोणकोणते लागतात हे आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे. कोणत्या डेटचे आपल्याकडे डॉक्युमेंट पाहिजे यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवणारच आहे. तर चला मित्रांनो, आपण पूर्णपणे स्क्रीनवरती माहिती बघू. पण त्या अगोदर मित्रांनो, आपलं फिजिकल जे आहे SSC GDचं हे 20 ऑगस्ट 2025 पासून फिजिकल स्टार्ट होणार आहे आणि 11 सप्टेंबरपर्यंत आपलं फिजिकल चालणार आहे. जवळपास मित्रांनो 20 ते 25 दिवस या दरम्यान आपलं फिजिकल चालणार आहे. फक्त आपल्याकडे जर आता धरलं तर आज 29 तारीख आहे, म्हणजे आपल्याकडे मित्रांनो फक्त 21-22 दिवस राहिलेले आहे फिजिकलसाठी. चला मी तुम्हाला स्क्रीनवरती नोटिफिकेशन दाखवतो. ती नोटीस तुम्ही चांगली बघा, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल आणि ती नोटीस तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता ही नोटिफिकेशन आहे. ह्या नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की आपलं फिजिकल कधी होणार आहे, त्यानंतर आपलं RFID चिपना फिजिकल होणार आहे का, हे पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचं फिजिकलसाठी किती कॅन्डिडेट येणार आहे, मेल कॅन्डिडेटची संख्या किती आहे, फिमेल कॅन्डिडेटची संख्या किती आहे, हे पूर्ण गोष्टी यामध्ये मेन्शन केलेलं आहे. मी तुम्हाला पूर्णपणे ही नोटिफिकेशन दाखवतो, पूर्ण हायलाईट करून दाखवतो पॉईंट. तुम्ही लक्ष देऊन बघा, तुम्हाला पूर्णपणे माहिती समजून येईल. तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, रिक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल GD 2025 इन CAPF, SSF, NCB अँड आसाम रायफल रिकॉर्डिंग कॉन्टॅक्ट ऑफ PST PET किती सेंटरमध्ये फिजिकल होणार आहे आपलं, हे पण ह्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. इथं बघा मित्रांनो, PST PET DV DME आणि RME म्हणजे मेडिकल असतं आपलं. हे मेडिकल 2025 सेपरेटली, इथं त्यांनी एक सेपरेटली वर्ड मेन्शन केलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता. त्यामुळं कन्फर्म सांगू शकत नाही की आपलं फिजिकल, मेडिकल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे एक साथ होणार आहे का. जेव्हा पण ऑफिशियल काही अपडेट येईल तुमच्यापर्यंत नक्की मी माहिती पोहोचवण्याचं काम करेल. त्यानंतर इथं बघू शकता रिझल्ट, जो आपला SSC GDचा रिझल्ट होता 2025चा, हा 17/6/2025ला आपला इथं रिझल्ट लागला होता. त्यानंतर मित्रांनो, इथं बघू शकता टोटल कॅन्डिडेट 3,94,121 कॅन्डिडेट फिजिकलसाठी येणार आहे. त्यामध्ये मित्रांनो, मेल कॅन्डिडेटची संख्या जी आहे ही 3,53,908 मेल कॅन्डिडेटची संख्या आहे आणि फिमेल कॅन्डिडेटची 40,000 प्लस फिमेल कॅन्डिडेट तिथं फिजिकलसाठी येणार आहे. PST PET RFID ना तुमचं फिजिकल होणार आहे इथं. ओके. आणि हे जे RFID चिप आहे मित्रांनो, ही ऑलरेडी पोलीस भरती जे करतात त्यांना ऑलरेडी माहीत असेल, पण ज्या मित्रांना माहीत नाही त्यांना सांगतो. मित्रांनो, हे प्रत्येक कॅन्डिडेटला ही चिप लावली जाते आणि ह्या चिपमध्ये मित्रांनो तुम्ही किती ग्राउंडला चक्कर मारली, त्यानंतर तुमचा 5 किलोमीटरचा किती टायमिंग आला, हे सर्व गोष्टी कॉम्प्युटरमध्ये काउंट होतात. आणि जेव्हा पण ते चिप तिथं ॲड केली जाते कॉम्प्युटरला आणि तिथं जे बटन दाबतात तिथं तुमचा पूर्ण डाटा येतो. तुम्ही किती ग्राउंडला चक्कर मारली, तुमचा 5 किलोमीटरचा किती टायमिंग आला, तुम्ही कधी सुरुवात केली होती, तुमचा टाईम, सर्व गोष्टी त्या चिपमध्ये काउंट होतात आणि त्यामध्ये तुमचं पूर्णपणे लिस्टमध्ये म्हणजे तुमचा पूर्णपणे डाटा त्यामध्ये येऊन जातो.
ओके. त्यानंतर तुम्ही इथं फिजिकलची डेट बघू शकता. 20/8/2025 पासून आपले फिजिकल यामध्ये स्टार्ट होणार आहे आणि 11/9/2025 पर्यंत आपले फिजिकल चालणार आहे. आणि मित्रांनो, जे आपले CFFची सेंटर आहे त्यामध्ये टोटल 30 सेंटरमध्ये आपलं फिजिकल होणार आहे. आता ह्यामध्ये पर डे 1,500 कॅन्डिडेट मित्रांनो फिजिकलसाठी बोलवलं जाणार आहे. आता असं आपलं 20 तारखेपासून फिजिकल स्टार्ट होत आहे मित्रांनो, तर खूप कमी दिवस राहिलेले आहे. ही नोटिफिकेशन तुम्ही वाचू शकता एकदा. ही नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि इथं बघू शकता ऑफिशियली सिग्नेचर वगैरे सगळ्या गोष्टी ऑफिशियली पूर्णपणे दिलेल्या आहे. मित्रांनो, तुम्ही ती नोटीस बघितली असेल, त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे माहिती समजलीच असेल. तर मित्रांनो, आता तयारीला लागा, चांगली तयारी करा. आपलं फिजिकल 20 तारखेपासून स्टार्ट होत आहे SSC GDचं आणि 11 सप्टेंबरपर्यंत आपलं फिजिकल चालणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जर मेडिकल त्याच्यासोबतच असलं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण त्याच्यासोबतच असलं तर सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे आणि प्लस कुशल डेटच्या अगोदरचे असले पाहिजे. त्यांनी फॉर्म भरताना जेव्हा पण आपली जी पहिली नोटिफिकेशन येते त्या नोटिफिकेशनवरती ऑलरेडी एक कुशल डेट मेन्शन असते. आणि मित्रांनो, आज जी नोटिफिकेशन आलेली त्यामध्ये सुद्धा डॉक्युमेंटचं एक पॉईंट क्लिअर केलेला आहे त्यांनी की तुम्हाला ह्या तारखेचे डॉक्युमेंट तिथं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये फक्त मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट आहे. कास्ट सर्टिफिकेट आपल्याला एक कुशल डेटचंच पाहिजे. बाकी अदर तुम्ही आधार कार्ड, 10वीचं मार्कशीट याचे कधीही झेरॉक्स मारू शकता, पण तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे EWS म्हणा, OBC म्हणा, SC ST हे सेंट्रलचे कास्ट सर्टिफिकेट असले पाहिजे. प्लस मित्रांनो ते कुशल डेटचेच असले पाहिजे. तिचे ऑलरेडी सर्व डॉक्युमेंट तुम्ही बनवून ठेवा आणि प्रत्येक डॉक्युमेंटची 2-2 झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे. मित्रांनो, त्या डॉक्युमेंटवरती आपण संपूर्ण व्हिडिओ 1 ते 2 दिवसामध्ये आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड करू. त्यामुळे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट माहिती होती मित्रांनो. बाकी मित्रांनो, तुम्ही फिजिकलसाठी रेडी आहात का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांची सुद्धा मदत होईल. बाकी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.